मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारनं शेतकऱ्याचाच खिसा कापला। आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। सरकारकडून एक प्रकारे आधुनिक टोल वसुलीच सुरू आहे असं रोहित पवार म्हणाले। पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून भरीव निधी आणण्याची हिम्मत नाही का? अजून किती दिवस महाराष्ट्राला वेड्यात काढणार असंही रोहित पवार म्हणाले। बघूया त्या संदर्भातली रोहित पवार यांची एक पोस्ट काय आहे। पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन 5 रुपये, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 रुपये असा टनामागे 15 रुपये निधी कपात करण्याचा निर्णय। या सरकारनं शेतकऱ्याचाच खिसा कापला ही एक प्रकारे आधुनिक टोल वसुलीच आहे। सरकारमध्ये पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणण्याची हिम्मत नाही का? सामान्य जनतेला द्यायची वेळ आली की मात्र तिजोरीत खडखडाट असतो। अजून किती दिवस महाराष्ट्राला वेड्यात काढणार? आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, आता आपण बघतो की रोहित पवार यांनी एक पोस्ट केलेली आहे ज्यातून थेट सवाल केलाय की केंद्राकडून मदत आणायची हिम्मत नाही का, ज्यामुळे थेट शेतकऱ्यांचा जसा खिसा कापताय। नक्कीच या ट्विट मधून एक प्रकारे शेतकऱ्यांकडून जी घेतले जाणारे 15 रुपये याचा निषेध दर्शवलेला आहे। त्याचप्रमाणे दुसरीकडे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे, देवातच घेऊन देवालाच लावणाऱ्या सरकारने पूरग्रस्तांसाठी आता केंद्राकडून मदत आणली पाहिजे। सातत्याने आपण पाहिलं विरोधी पक्षातले ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल, यांचे नेते सातत्याने म्हणतात की केंद्राकडून भरीव निधी आणा आणि तिजोरीत खडखडाट आहे असं सांगू नका। आणि त्यानंतर रोहित पवारांनी हा ट्विट केलेला आहे की 15 रुपये शेतकऱ्यांकडून कपात केले जाणार आहेत त्यांच्यावर, कारण की शेतकऱ्याचा ऊस देखील सध्या ऊसामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा एक प्रकारे फटका बसल्याचं आपल्याला म्हणता येईल। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार आहेत, यावरती ते बोलतीलच, मात्र या ट्विटमुळे पुन्हा एकदा सरकारवर त्यांनी निशाणा साधलेला आहे। आणि त्याबरोबर बोलताना त्यांनी असं देखील उल्लेख केलेला आहे की पुण्याच्या रिंग रोडसाठी 17,000 कोटी केले जातात, MSRD मार्फत 25,000 कोटीचे वर्क ऑर्डर दिली जातात, महामार्गाचं टेंडर काढलं जातं, मग या शेतकऱ्यांसाठी का भरीव निधी दिली जात नसल्याचा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी या विषयावरून आता सरकारवर टीका रोहित पवार यांनी केलेली आहे। रिद्धी अगदी, आणि त्याच्यामुळे आता रोहित पवार यांनी पुन्हा एकदा ही भूमिका घेतल्याचं आपण बघतोय। एकीकडे शेतकरी प्रचंड संकटात आहेत आणि अशात आता रोहित पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय, कारण शेतकऱ्यांकडूनच अशा पद्धतीने ही वसुली सुरू आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। निधीसाठी सरकारनं शेतकऱ्याचा खिसा कापला असं म्हणत रोहित पवार यांनी टीका केलेली आहे। केंद्राकडून मदत आणायची हिम्मत नाहीये का असा सुद्धा सवाल आपल्या एक्सपोजच्या माध्यमातून रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारनं शेतकऱ्याचाच खिसा कापला असं म्हणत महायुती सरकारवर खोचक टीका केलेली आहे रोहित पवारांनी। पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून भरीव निधी आणण्याची हिम्मत नाही का? अजून किती दिवस महाराष्ट्राला वेड्यात काढणार असं रोहित पवार आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हणतात। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनच एक प्रकारे वसुली केली गेलेली आहे। ऊस दरातून प्रतिटन 15 रुपये कपात केली गेली, शेतकऱ्यांकडूनच प्रतिटन 5 रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये अशी कपात करण्यात आली आहे।